हा बोला करून बघा. पटकन बघा हे झाले. हा करा करा करा. हा थोडा हाँ हे नाम मला माहिती आहे, मी समजू शकतो तुमचं ते आहे तर म्हणजे असंही चुकीचं एकदम जागा सोडा ना सरासाठी. अरे अरे तुम्ही जावा नेटवर्क गेला असं सचिन बाहेर येऊ. आषाढी कार्तिकी भक्त जनिये साधु जनिये चंद्रभागे मध्ये स्नान देवी दर्शन देवा मात्रे तय होय मुक्ती केशवासी नाम देव माधवासी नाम देव भावे वासी जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे दुर्गा जय देव आरती ज्ञान राजा महा कैवल्य देजा सेवक संत मानू वेदिला माझा आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगी नेणाची कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी आरती ज्ञान राजा महा कैवल्य देजा सेवक संत मानू वेदिला माझा आरती ज्ञान राजा प्रगट बुझ बोले विश्वब्रह्मासी केले राम जनार्दनी आई मस्तक सेवे आरती ज्ञान राजा महा कैवल्य देजा सेवसी साधु संत मानू
वेदिला माझा आरती धनराजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाय आरती तुकारामा राघवे सागरात पाषाण काढले तैसे तुकोबाचे भंगर शिवले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाय राघवी रामा आरती तुकारामा तुकया तुळशीशी ब्रह्म रूपाशी आले म्हणून रामेश्वरी पालखीचा सोहळा आणि वारी ही खऱ्या अर्थानं महाराष्ट्राने संपूर्ण भारताला दिलेली एक आध्यात्मिक आणि सांस्कृतिक ठेव आहे आणि गेल्या अनेक शतकं वारी अशाच प्रकारे चाललेली आहे। जगद्गुरू तुकाराम महाराज आणि माऊली ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांचं दर्शन घेणं, यांच्या पालखीचं दर्शन घेणं हा कुठल्याही व्यक्तीच्या जीवनातला एक अत्यंत आनंदाचा क्षण असतो आणि तोच आनंद अनुभवण्याकरता या ठिकाणी मी आलेलो आहे आणि हे दर्शन मी या ठिकाणी घेतलं आहे। मला अतिशय आनंद आहे आणि मला विश्वास आहे की जोपर्यंत आमची वारीची परंपरा आहे तोपर्यंत भागवत धर्माची पताका अशीच लहरत राहील आणि जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत वारीची परंपरा ही अखंडित राहील।